वादळी तांडवानं बळीराजा उद्ध्वस्त, आमदार पाटील नुकसानग्रस्तांच्या बांधावर. वडोली, आडेगाव, चांदसह अनेक गावात नुकसानाची केली पाहणी. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मतदारसंघातील केळी, डाळिंब यासह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास या आसमानी संकटामुळे हिरावला गेल्यानं बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील यांनी आज सकाळपासून वडोली, आडेगाव, चांदस, टाकळी, गार, अकोले, आलेगाव, बुद्रुक या गावामध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व त्यांना आधार दिला. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात शेकडो एकरांवरील केळी बागा भुईसपाट झाल्या आहेत. उभी केळीची झाडे अर्ध्यातून मोडून पडली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. वर्षभर केलेली मेहनत एका रात्रीत मातीमोल झाली, अशी व्यथा शेतकऱ्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडे मांडली. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना धीर देत आमदार पाटील यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेतले होते. नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याचे पंचनामे राहता कामा नये. सर्वांचे पंचनामे तातडीने करून अहवाल सरकारकडे सादर करा, जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल, अशा स्पष्ट सूचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हे आसमानी संकट आहे, पण यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी सरकारी दरबारी पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा धीर आमदार अभिजित पाटील यांनी बांधावरून दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी घाबरू नये. ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आपल्या नुकसानाची माहिती द्यावी. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असं आवाहनही आमदार पाटील यांनी केलं. या दौऱ्यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व स्थानिक पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. किती झाड आहे ती? 550 एकर आहे का? करून घे. काळजी करू नका. काय लागलं तर मला सांग.